खेळण्यासाठी तयार. वेगवान फटका आहे, लाजवाब स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. निथिलेश थोडासा निराश व्यक्त करताना पाहायला लागलाय. कमबॅक करावं लागेल, प्रहार करावे लागतील, जोरदार फटकेबाजी करणं गरजेचं आहे. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करायचा होता, परंतु मिस झालाय. त्यानंतर पण बाउन्स फील्ड तिथे केला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला लागलाय. बहारदार असं क्षेत्ररक्षण पाहायला लागलं ते क्रिस्टल 1 संघाच्या माध्यमातून, परंतु हा शॉट लाजवाब आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव, व्हॉट अ शॉट. काय लाजवाब फटकेबाजी चालू आहे. आशिषने केलंय कमाल, मॅच मध्ये आली आहे धमाल. यावेळेला पंचांचा सिग्नल, कहानीमध्ये येतोय ट्विस्ट. जले पे नमक छिड़कने का काम यहाँ पर गोलंदाज करते हुए नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. पुन्हा एकदा पंच सरळ डिक्लेअर करत आहेत नो बॉल. नक्कीच पंचांची भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुरेख कामगिरी पंचांच्या माध्यमातून केली जाते. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला सुरेख फटका आहे, अलॉंग द कार्पेट केलेला फटका, अगदी एक सिंगल त्यामध्ये मिळालेला आपल्याला पाहायला गवलं. एका धाव्याने ती मात्र समाधानी व्हावं लागेल. धावफलक चेंज होताना पाहायला गवलं. धावसंख्या होईल स्कोर कार्ड वरती तब्बल 19 धावा. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, वाईट +1, एकूण 2 धावा. खूपच खराब गोलंदाजी यावेळेला पाहायला गवत असेल ते मंदार याच्या माध्यमातून. स्ट्राईक एंड वरती आशिष पुन्हा एकदा तैनात. याही वेळेला पंचांचा सिग्नल, नो बॉलचा इशारा. नक्कीच इथे सुरेख फलंदाजी चालू आहे. पुन्हा एकदा वॉटर कॅच, लाजवाब, काय एफर्ट्स दिलेत. ओ यू टी आउट, कम ऑन डीजे. जवाब कॅच तिथे पाहायला गेले हर्षदच्या माध्यमातून. सुरेख डाईव्ह, वॉट अन एफर्ट्स. आपल्या संघासाठी मोठे एफर्ट्स देताना हर्षद पाहायला गावलाय. पुढचा चेंडू मंदार याचा कशा प्रकारे मारा करतो पाहूया. याही वेळेला बॅटची कडा लागले. इष्टिरक्षक आपली कामगिरी चोख बजावताना तिथे भेटतो डॉट बॉल. षटक क्रमांक मला वाटतं 2चा खेळ इथे समाप्त. 2 षटकांच्या अखेर धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 22 धावा, 22 रन्स. यस, प्रतीक स्ट्राईक एंड वरती रनिंग बिटवीनचा ताळमेळ आहे. डायरेक्ट हिट केलाय, परंतु पंचांचा सिग्नल, वाईट बॉल. वाईट +1, एकूण 2 धावा. सुरेख तिथे मात्र थ्रो पाहायला गावला होता, परंतु धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला आता पाहायला गावेल तब्बल 24 धावा, 24 रन्स. 2-4-24. यश वैतिकोड्यातल्या पहिल्या संघाच्या वतीने नक्कीच अगदी तिसरे षटक घेऊन सज्ज झालाय. यश पंचांचा राईट हँड राऊंड विकेट पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. यावेळेला अतिरिक्त धावा असतील. पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा. इंग्लिश मध्ये त्याला WIDE, वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बघता बची मागता वडे समुद्रात मासा तडीक मॉल, दिस इज व्हाईट बॉल, अशा प्रकारची इथे घोषणा केली जाते. परंतु यावेळेला डेड बॉल दिलाय पंचांच्या माध्यमातून. डेड बॉलचा इशारा. पुढचा चेंडू, याही वेळेला लॉंग द कार्पेट खेळलाय फटका. स्वतः फॉलो थ्रू करत यश कमबॅक केलंय. पुन्हा एकदा पंचांकडून कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला गावलाय. नो बॉलचा इशारा. ज्या प्रकारे हाताची 5 बोट एकत्रित केल्यानंतर एक मूठ तयार होते, हा सामना कोण मुठीत घेणार. यावेळेला पुन्हा एकदा एष्ट्या उद्ध्वस्त. प्रतीक बॅक टू द पवेलियन. यशला मिळाली मोठी सफलता. कम ऑन डीजे. स्कोर कार्ड वरती तब्बल 27 धावा. नवीन बॅटर रोशी आलाय. फुलरलिनचा चेंडू, अगदी टोल वसूल करायचा विचार होता, परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. अलॉंग द कार्पेट खेळला होता, एक सिंगल भेटतो. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती संकेत.
सुरेख गोलंदाजी, फिरकीचा जादूगार, अफलातून चेंडू. स्टँड अँड डिलिव्हर केला गेलेला यशच्या माध्यमातून अफलातून चेंडू इथे आपल्याला पाहायला गवलाय. बहारदार गोलंदाजी यशच्या माध्यमातून पाहायला गवले सातत्याने. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख आहे. रनिंग बिटवीनचा ताळमेळ, तत्वर धाव मुकंमल केले गेले. नक्कीच एक धावसंख्या पुढे सरसावेल, पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती. त्यानंतरचा हा पुढचा फटका लाजवाब फटका आहे, परंतु फील्ड केला जाईल. हर्षद तिथे तैनात होता. हर्षदच्या माध्यमातून सुरेख फट्स. धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ इथे समाप्त. धावसंख्या 30 रन्स. 30-30. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज राजा. पहिला चेंडू राजा याचा. वेगवान फटका त्यावरती पाहायला गवलाय, परंतु अगदी एक सिंगल पाहायला गवलाय. आणि त्यानंतरचा हा लाजवाब स्ट्रोक सरळ चाललाय सीमारेषा पार. आणि त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, पंचांचा सिग्नल, व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडतील माझ्या भावा. मॅच हाय व्होल्टेज आहे. पुन्हा एकदा लाजवाब, घुटना टेक, तमाशा देख असा स्ट्रोक. फलंदाज जस्ट झापूक झुपूक फलंदाजी चालू आहे. गोलीगत धोका यावेळेला फलंदाजानं दिलाय. अर्थात काय, 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार. आणि त्यानंतरचा हा सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात. वा भाई वा, लाजवाब. व्हॉट अ कॅच, व्हॉट अन एफर्ट्स. कम ऑन डीजे. अफलातून जणू की एक स्पायडर मॅन तिथे तैनात होता यशच्या स्वरूपामध्ये. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू, याही वेळेला लाजवाब फिल्डिंग. तनिषा शेअर मार्केट अकॅडमी कडून सुद्धा हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज ऑन आहे. हॅट्रिक, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहायला गावलाय.
गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज झालाय. ऋषीला आपण पाहतोय पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू आहे. त्यानंतरचा हा दुसरा चेंडू होता. लाजवाब गोलंदाजी पाहायला लागली आहे. ऋषी एका आगळ्या वेगळ्या ऍक्शननी ते गोलंदाजी करताना पाहायला लागलाय. उलट्या हाताचा गोलंदाज यावेळेला सज्ज झालाय. ऋषीच्या माध्यमातून विनीत स्ट्राईक एंड वरती. ओहो हो, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. कमबॅक करावं लागेल, कमबॅक करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तिथे परमेश्वर, आज कष्ट करावे लागतील. यश स्ट्राईक एंड वरती सज्ज. गोलंदाजी मार करून गोलंदाज सज्ज होईल. ऋषी याचा पुढचा चेंडू यश खेळण्यासाठी तयार. याही वेळेला कट केलाय अर्धी. नक्कीच इथे एक धाव वसूल केली जाईल. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. सुरेख फटकेबाजी चालू आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते ऋषीच्या माध्यमातून. आणि नक्कीच कुठेतरी संघाला पुढे नेण्याचं काम ऋषी करताना आज पाहायला गावलंय. याही वेळेला सुरेख गोलंदाजी. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के समंदर भी आएगा, थक कर मत बैठिए मंजिल के मुसाफिर, क्योंकि मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. आणि त्याच हेतूने खेळताना आज ऋषी आपल्याला पाहायला गावलाय. अफलातून इथे गोलंदाजी स्टँड अँड डिलिव्हर पाहायला गावतोय. अफलातून यावेळेला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी चालू आहे. पंचांकडून नो बॉलचा इशारा दिला जाईल. यस, कहाणीमध्ये ट्विस्ट पाहायला गावलाय. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये नो बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा थोडेसे महागडे ठरू शकतात, परंतु स्ट्राईक एंडवरती यश आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जाईल. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडताना पडतील. थोडस निराश व्यक्त करताना पाहायला गावले ऋषी याला. कमबॅक करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न तिथे परमेश्वर. आज परमेश्वर कोणाच्या हाकेला धावून येणार, कारण क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. या वेळेला काय कळलंय, ओ युटी आउट. विनीत बॅक टू द पवेलियन. तब्बल 6 धावा. अजून या षटकामधला एका चेंडूचा खेळशेष बाकी. ऋषी याचा कशा प्रकारे मारा करतो पाहूया. स्ट्राईक एंड वरती यश उठून उडवलाय फटका, परंतु चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. रोखला जाईल. षटक क्रमांक पहिला इथे मला वाटतं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 7 धावा, 7 रन्स. कम ऑन डीजे. यांचे क्रिस्टल ग्रुप तर्फे स्वागत. गोलंदाजी मार करून नवीन गोलंदाज सज्ज होईल. संकेत स्लो अँड डिलिव्हरी. यावेळेला नक्की चकवा चेंडू पाहायला गावलाय. हक्का बक्का करणारा हा चेंडू होता. अगदी हक्का बक्का करून टाकलाय. एक धाव तर पूर्ण केली. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं गेले. संकेत याचा पुढचा चेंडू. यावेळेला नो बॉलचा इशारा. स्पीड ऑफ चेंजचा वापर केलाय. हिंदीमध्ये त्याला गती परिवर्तन बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं रानलँड टोपबर आणि वाडलँड वाटीवर असा हा चेंडू. परंतु पंचांकडून डिसिजन नो बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये भर पडलेत. स्पीड ऑफ चेंजचा वापर केला गेला होता. गती परिवर्तन तिथे पाहायला गेलो, परंतु त्यानंतरचा हा पुढचा चेंडू स्लो अँड डिलिव्हरी. पुन्हा एकदा डायरेक्ट थ्रो. रनिंग बिटवीनचा ताळमेल पाहूया. पंचांकडून कोणता निर्णय येणार का. अपील तर केली आहे, अपील उचलून धरली आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम पाहायला गावल्यात. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 11, 11 11 धावा. संकेत याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतो पाहूया. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज. यावेळेला उतुंग फटका आहे, परंतु सुरेख झेल टिपला जाईल. करत नसेल चूक, पकडला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. कम ऑन डीजे.
आणि अद्वैत याच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॉम्ब ब्लास्ट. अद्वैत यावेळेला स्ट्राईक एंड वरती एक आक्रमक फलंदाज, बाहुबली फलंदाज एअर स्ट्राईक करतोय. याही वेळेला पुन्हा एकदा 2 धावा. स्ट्राईक एंड वरती हेडन आपण पाहतोय. फुलातून फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला गवलंय. याही वेळेला लाजवाब गगनचुंबी शॉट. कम ऑन डीजे, व्हॉट अँड समीकरण उरलंय. 12 चेंडूंवरती 23 धाव्यांची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती यश ड्रॅग केलाय. गोलंदाजी मार करून सिद्धेशला आपण पाहतोय. आता मात्र स्ट्राईक एंड वरती आला रत्नागिरीचा हेडन. अद्वैत कशा प्रकारे मारा करतो पाहूया. ज्याने याच मॅच मध्ये धमाकेदार फलंदाजी केली, परंतु इथे काय घडलंय. मोये 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 मोये. ची पूर्ण जबाबदारी आता मात्र रत्नागिरीच्या हेडन वरती अर्थात अद्वैत वरती आहे. कशा प्रकारे इथे मॅच काढली जाणार का पाहूया. अद्वैत एक माथंबर असा खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती सज्ज लेफ्ट हँडेड बॅटर आहे, परंतु पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आहे. येस, व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून डिक्लेअर केला जातोय. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू उतुंग फटका आहे. नोमन्स लँड मध्ये इथे चेंडू पडलाय, परंतु चेंडूवरती झेप घेतली आहे आणि लगेच फील्ड केला जातोय. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक एंड वरती येतोय नितिलेशच्या माध्यमातून कोणता मोठा प्रहार पाहायला गावणार आहे का पाहूया. याही वेळेला सुरेख फटका पाहायला गावला, परंतु तिथे मिहीर तैनात होता. मिहीरच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. त्यानंतर थ्रो पाहायला गावेल. पुन्हा एकदा रत्नागिरीचा हेडन स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. या वेळेला वेगवान गतीचा चेंडू, डॉट बॉल तिथे पाहायला गावेल. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल. अद्वैत वरती प्रेशर आहे. प्रेशर 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 निर्माण झालंय. टेम्परेचर हाय होत चाललंय. दबावावरती प्रभाव काढणं गरजेचं आहे. प्रभाव निघणार का? इथे प्रभाव निघालाय. रत्नागिरीचा हेडन आज चमकलाय. षटकार. कमॉन डीजे. आहे 6 वरती 13 धाव्यांची गरज आहे. ज्याला कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल त्याने कृपया हा सामना पाहू नका, कारण मॅच एक हाय व्होल्टेज होत चालली आहे. व्होल्टेज फोर्ड मॅच आज आपल्याला पाहायला गावेल. 6 वरती 13 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंड वरती ओ हो हो, लाजवाब स्ट्रोक, लाजवाब फटका. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. आता 5 चेंडूंवरती 7 धाव्यांची गरज. रनिंग बिटवीनचा ताळमेल. इथे काय कळलंय, काय बिघडलंय? इथे मात्र चीन टपाक डमडम झालंय. नितिलेश बॅक टू द पवेलियन. आता क्रिस्टल 11 संघाची पूर्ण जबाबदारी रत्नागिरीच्या हेडन अर्थात काय अद्वैत वरती येऊन ठेचली आहे. कशा प्रकारे मारा करेल पाहूया. समीकरण उरलंय 4 चेंडू आणि तब्बल 4 वरती 7 धाव्यांची गरज. रत्नागिरीचा हेडन स्ट्राईक एंड वरती 4 चेंडू 7 धाव्यांची गरज.
यावेळेला पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा. प्रेशर निर्माण झाले गोलंदाजावरती. दबावावरती प्रभाव काढणं गरजेचं आहे. टेम्परेचर हाय होऊन झालंय. कुकरची शिटी वाजते त्या प्रकारे या मॅचची शिटी वाजायला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अनिरुद्धच्या माध्यमातून खूपच खराब गोलंदाजी. कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला काय घडलंय? बॅट आणि बॉलचा संपर्क नसेल. पुन्हा एकदा रनिंग बिटवीनचा ताळमेल. इथे गडी गारटतोय, हादरा लागतोय. तंबू मध्ये परतावं लागेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. सेकंड लास्ट विकेट यावेळेला. यावेळेला पुन्हा एकदा अद्वैत निराश व्यक्त करताना पंचांनी निर्णय दिलाय. कहाणीमध्ये येतोय ट्विस्ट. कहाणीमध्ये आलाय ट्विस्ट. रत्नागिरी हेडन बॅक टू द पवेलियन. आता मात्र लास्ट विकेट. पंचांचा इशारा. OUT आउट. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. यामध्ये कोणतेही वादिवाद घातले जाणार नाही अथवा पॅनल्टीला समोर जावं लागेल. मॅच एक अशाच पोझिशन वरती जाऊन पोहोचली आहे तिथून कोणताही संघ खेचून आणू शकतो. समीकरण उरलंय. दोन चेंडू 5 धाव्यांची गरज. बॅटर मंदार लेले षटकारासाठी कॅश प्राइज ची ऑन आहे. पुन्हा एकदा पंचांकडून इशारा. OUT आउट. आणि नक्कीच विजेता संघ ठरलाय टीम टायटन्स.